मला वाटलं होतं हे पिल्लू मरत काय काय माहिती हो, पण कर रेस कर ना. इथं चावली, इथं चावली वाटतं. थांबा थांबा थांबा, पाय येते त्याच्या. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. काय काय लावायचं दाखवा. फ्लावर कोबू, फ्लावर आणि बीट. इथं मध्ये जाळ्यालेवानी झालाय, कसं काय काय माहिती. तुम्हाला माहित असलं तर मला सांगा बरं कमेंट मध्ये. असं जाळ्यालेवानी कम होतं म्हणजे शेंडे जळालेत. आणि लावायला पण आलाय का नाही ते पण सांगा. बघा असं झालाय कांदा, लावायला आलेला आहे का नाही मला एकदा कमेंट मध्ये सांगा बरं. कारण की आता म्हणून राहिलेत पुढच्या आठवड्यात लावायचं आहे. पण तुम्ही कोणी त्यातले तज्ज्ञ विज्ञ असलं तर मला सांगू शकतात, मग आपण लेट करू. थोडं काही फरक नाही पडणार, एखादा आठवडा अजून लेट करू. इथं कोबींचे लावायचं आहे, दिवसाचं घेतो लावून. आता इथं परत एकदा मशीन फिरावं लागेल का याच्यात कडक झालं ते. आता ते आपण हाताने कडक केलं. मग त्याला पाणी देऊन मग घुपसायचे का बी? हा, मग भुसभुशीत होईल. ते काय आता ते किती झालं का त्याच्यात देव सोडू. बरं एकदम असं हे करू. आणि थोडं पाणी असं जे लगेच लावून टाकून पाण्यातच देऊ लावून. जाऊन दे, पाणी गार नाही ना एवढं. नाही मिरचीचं रोप येतं का नाही बाहेर? लय दिवस लागले त्याला. आता किती तारखेला? 30 तारखेला लावलेलं आहे, आज 18 तारीख आहे. 18 दिवसात एवढंच वाढलंय ते. नाही डायरेक्ट रोपच करू यायचं, आणि रोप केलं का मगच लावू. आता किती दिवसात येत असेल ती? हम्म, 7-8 दिवस लागत असते. आता मला बी अंदाज नाहीये. हे लावलंच नाही आपण. बीट आहे मोठं. बीट त्याचे कसे ही तशीच मोहरी आहे काय सांगते येत नाही. तवर कांदे निघत आहेत, कांद्यात देव लावून. मग ते होईल. कांद्याची एक वाफा कोबीन, एक वाफा फ्लावर देऊ लावून. अद्रक नाही करायची, नको कमल. तिला वेळ लागत त्याला. 1.5-2 वर्ष लागेल. काल येणी आणि त्या बंटीने एका गाडीवाल्याला पाडलं असतं. असे ते दोघं रात्रभर बांधून ठेवायचे. झालं चहा? म्हणलं कुत्रे रात्री साडकाल पळत येत, म्हणलं बांधून ठेवायचे. बाबा लगेच देते सोडून. बस 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 बस. आता मशीन धुवून काढलंय, लय कचरा झाला होता त्याच्यात. आता यांना राखण बसलोय. जवळ वाळत नाही तवर यांना राखण बसवावं लागेल मला आता. अरे कधी पंख फुटते तुला? 10 दिवसाचं बी नाही झालंय अजून. मला वाटलं होतं हे पिल्लू मरत काय काय माहिती हो, पण वाचलं भाऊ जसं आहे तसं. आणि बारकाले आपल्या कोंबडीचे यांना पंख फुटले त्या बघा. पुढे दाखवून पंख आहे बघा, याला पंख फुटलेत. पण यांचा अजून पंखाचा पत्ता नाही बघा. यांना अजून पंखाचा पत्ता नाही. इकडे बघ रे, थोडा पालक आणलाय त्यांना टाकतो मी. ते ना लय शिजवलेला आहे, नेमकी गरम आहे लय. तो झाले चालू खायला. आज हिरवं लय आवडतं त्यांना. अय तू कुठं तिकडे बघतो? इकडे ना, तुला काय नाही काय? बघ खाय. येता अरे तोडू नको ना. किती मोठा असला तरी घेतात रे भाऊ खाऊन. आता बाबाच्या मित्रांनी कवठं दिलेत, मी त्याचं चटणी करून खातो आता. अरे काय नशीब आहे बा माझं, ते पिकलेलं नाही बाबा. बघू आता आहे का पिकलेलं अजून. हे बी ओलच दिसतंय, फुटलेलं आहे पण. चला आता काढलं एवढं. एक कच्चच होतं बरं का, पण लय गोड लागलं. मी असं खाल्लं ना, लय गोड लागलं. झाली चटणी. कशी केली वेल्डी? हा सरळ. नाही तर वाकडं पळ ना ते. हा ते बोलच बरं. अंड्याला गिरायक आलंय जरा. काय भारी कलर आहे अंड्याचा. गिरायक आलंय बरं का. त्यांना 20च अंडे लागत होते, घरात 18 आहेत आणि हे 2. अय मांजर. हे आता बाबांनी दिलंय पाणी सोडून. खरं तर रेन पाईप लावायचं होतं बरं का, इथून तिथून असं मस्त पैकी. पण त्या शेवगावला जाणं झालंच नाही.
रेन पाईप नाही आणला. आता फक्त आहे ना एवढं इकडचं तुम्हाला जेवढं दिसतंय ना तेवढं भिजून घ्यायचं आहे बाजरी लावायची, त्याच्यामुळं इकडचं नाही भिजायचं. तर एवढं कशी कापाशी एवढं भिजून झालंय. तर बाबा आहे ना लाकडं नेऊ राहिलेत तिकडे शेकायला. आता एवढं राहिलंय फक्त, काय होऊन जाईन आता 15 मिनिटात. तर एवढं डायरेक्ट इथं लावायचा पाईप. हे मग हे अख्खं येईन, कारण की असं उतार आहे इकडं, पाणी इकडं पडत आहे बघा. बसतेत का? कर रेस करना थोडा चल. हा पडशील आता. पिंपल दिसतो आला येईन ना थोड्या वेळाने. 4 वाजले थोडीच आता लाईट. खेप नेऊन तेवढीच. इथं लाईट गेली बघा, पाणी आहे ना. हे बघा हे कोंबडीच्या डोळ्यातून कसं बाहेर आलंय घाण. आमग तिला दुखत आहे, काय करता. किती मोठं आहे बाबा हे. डोळा कसा झालाय तिचा, गेला डोळा गेला. हे काय निघलं. अच्छी काय बाजरी लातलाय दिवसाचं पडलंय इथं. याला आहे ना पेटून देतो म्हणजे सपाट होऊन जाईल. ही माती बिती सगळी याच्यावर बसन. हे असं अडकायचं नाही पाळताना, कुठे यांना जनावराला लागायचं नाही. कसं पेटावं आता याला बघावं लागेल. इथं खाली देतो जाळ लावून. इकडून पेटलंय, मला इकडून पेटवायचं आहे ते आता फक्त. पण आता हे मोठं लाकूड पेटलं का याच्या खाली घालतो म्हणजे कामच होऊन जाईल. जो का वाटा नाही मोठं कोट पेटलेलं आहे. साईडचं जे होतं काय माहिती. आता इथं आहे ना पांढरं दिसतं. इथं आहे ना कोळसा झालाय तयारी हो. तर कोळसा कापीत जाईन त्याला 2-1 दिवस. हळू सगळा भुगा होईल. मग मी चाललो थोडं पाणी पिऊन येतो, लय गरम झालंय. चला आता कोथिंबीर काढायला चाललोय. एवढं मग दोरी घेतली का बांधायला? अरे त्या 50 काढायच्या. त्या दिवशी आपण 25 नेल्या होत्या. आता बघू 50 काढायच्यात. बाबा मध्ये अशी एवढीच बांधायची. म्हणलं तिथं घेणारच नाही ते, आपल्याला परत रिवर्स आणावं लागेल. आता काय माहिती उद्या किती भाव भेटतो. एक तर आहे ना मार्केट आपलं आहे ना रविवारी बाजार भरतो, त्याच्यामुळं रविवारी लय कचरा होतो, त्याच्यामुळे आपण नेऊ वाटत नाही. खाली काढून उद्या सकाळी आहे ना 6:30लाच न्यायची इथून. तिकडे 8 वाजता नेलो होतो तर ते लई झालं असं. तिकडे 2-3 कोंबड्या आहेत. त्या दिवशी आपण मोकळे सोडल्या होत्या, त्या सोकल्यात. अगे कोंबडा इकडे कुठं चालली. नारळ तर लय भारी झाले गाड्या. हो या झाडाला लय भारी आले. मागच्या वेळेस 2च आलते, आता बघ किती आहेत. याला बी आहेत पण वर येत लई. हो याची वर येत लई. ते उकलेलंच जरा. शेपटी वाकडी केली त्यांनी शेपटी. त्याच्या पायाला काय झालंय काय माहिती गोल्याच्या. कुत्रे चावला असन त्याला. होय रे. त्याला ते कोणते एखादं धरला असेल त्या टंगडी. कोणती टंगडी दिखती काय ती मागची हीच का? ती इथं चावली वाटतं. थांबा पाय येते त्याच्या पंजात काय काटा बिटा आहे काय बघा.
इथंच काहीतरी झालेलं आहे. द्या सोडून होईन बर. लई लई ते हा हे काय पाटाळलं झालंय नाही. हे ना हा ते उरलंय ते. आता ते काय करता आता. हा हे दुखत आहे. तेच दुखत आहे ना. उकळलं असेल काही ते लागलं असेल. चिरलं त्याचं ते. आता बाबा रात्र झाली तरी पाईपाला हे करून राहिलेत जॉईंट करून राहिलेत. चला आता शेकोटी करू आपण. ऐक ना बंटे. करून बंटी इथं गोल्या तिथं. वा 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 वा. आता भाकर बिकर खाऊन मस्त पैकी शेकू राहिलोय. बाबा इथं बसले, आजी इथं, बंटी इथे, गोल्या काय माहिती कुठे गेलं. चला आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. बघा असा शेक करतोय. हे एवढं मोठं आणून ठेवलंय. 2-3 दिवसापासून म्हणतोय नुसते लाकडं आणतो, कशाला आणतो. असा रात्री शेक लागतो. थंडी वाजली का लगेच शेका पुढं बसायचं. ऐक नाही बाबा. बंटी बंटी बंटे हे बंटे टोन ग कुठे गेलं काय माहिती. उद्या 6:30लाच उठायचंय. उठायचं म्हणतो, जायचंय 6लाच उठावं लागलं.